यांची इतकी पोटतिडक हे यांना मराठ्यांचं इतका द्वेष आहे ना, मराठ्यांच्या लोकांना काय दिलं यांनी ते बंद पाडायचं, आणि यांना जितक्या जितक्या वेळेस दिलं तितक्या वेळेस मराठ्यांनी कधीच विरोध केला नाही. आता प्रमाणपत्र काढायला सुरुवात आहे. मला आता येता गाडीत सांगितलं परळीतले तुमच्या तालुक्यातले प्रमाणपत्र देत नाहीत. त्या तहसीलदारकडे त्यांच्याकडे आता इथून गेल्यावर बघतोय कसं काय प्रमाणपत्र देत नाही, नोंदीशिवाय देत नाही. त्याला काय याच्यासाठी आणलं की इथं मला जर तुम्ही तिकडं काही सांगितलं तरच मला माहित होईल ना. परळी तालुक्यात प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीत किंवा नोंदी शोधल्या जात नाहीत. आमच्या भविष्याच्या आड एकाही अधिकाऱ्याने यायचं नाही. तर चौकशीचे फेऱ्यात जर घेतलं ना आयुष्य बरबाद करून टाकील मी. माया नाते लागलं ना मी सोडित नाही. मग तुम्ही ह्याच्याच जातीवाद नाही करायचा. तुम्ही तिकडे निवडून या तिकडे पडा त्याच्याशी देणं घेणं नाही. माझं आयुष्य मी माझ्या समाजाच्या लिकी बाळीसाठी लेकरा बाळासाठी खर्च केलंय. आणि परळी तालुक्यातल्या जर तुम्ही नोंदी शोधित नाहीत आणि नोंदी शोधल्यात त्याचे जर प्रमाणपत्र देणार नसलेत ना, इथल्या तहसीलदार एडीएम पासून सगळे फेऱ्यात घेईल मी आता गाडीत बसलो की बावनकुळे साहेबांना त्यांना बोलणार आहे की परळी तालुक्यात जर अशी परिस्थिती निर्माण असली त्या अधिकारीच मला चौकशीच्या फेरीत पाहिजेत. कारण त्यांनी तालुक्यातल्या रेकॉर्ड शोधला का नाही याचं उत्तर मी आता इथून गेल्याबरोबर बावनकुळे साहेबांकडून घेणार आहे. 19 तारखेला हे विषय मी कॅबिनेटला घ्यायला लावणार आहे. आता उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब आहेत, त्यांनाही सांगणार आहेत परळी तालुका हे का महाराष्ट्राच्या बाहेर अफगाणिस्तानमध्ये आहे का? इथल्या अधिकाऱ्यांनी परळी तालुक्याचा रेकॉर्ड शोधलाच कसं काय नाही मला याचं उत्तर पाहिजे. इथल्या लेकरा बाळाने मोठं व्हायचं नाही का? इथल्या लेकी बाळीने अधिकारी व्हायचं नाही का? आम्ही उच्च शिक्षण घ्यायचं नाही का? आमच्या बापजादेने हमेशा नुसते कष्टच करायचे. आमचा रेकॉर्ड असून सुद्धा मला ते गाडीत सांगितलं म्हणून बरं झालं. मला सांगितलं नसतं तर मला काय माहित होणार आहे. ज्या ज्या तालुक्यातले लोक सांगतात त्यांच्या कामं सोयीला लावायचा प्रयत्न करतो. तुम्हाला आज सांगून जातो मी, तुमच्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सांगून जातो, तुमच्या छोट्या मोठ्या अडचणी असतील तुम्ही सांगत चला. माझ्याकडून होतील नाही होतील नाही झाल्या तरी चालतील, पण तुम्हाला असणारं दुःख सांगत जा. मी ते सोडवण्याचा प्रयत्न तरी करील. दबून मरायचं नाही अन्यायाखाली अजिबात. तेव्हा क्षत्रिय मराठा असूच शकत नाही. दबून मरायची अजिबात गरज नाही. कुणी अन्याय केला त्यांचे लोक लय येत बा आणि यांच्या लयच कमी येत बा, कोणाचे टाप नाही. इथं मी जिवंत आहे ना तर तुम्हाला लोड येऊ देत नाही. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. कुणाला पाय लावायचा नाही, कुणाच्या वाटाय जायचं नाही, अन्याय सुद्धा सहन करायचा नाही. त्याच्यासाठी जन्म नाही घेतला आपण. कुणी यावं आणि आपल्यावर अन्याय करून जावं. तुम्हाला काही संकट आले सांगत चला. माझ्याकडून नाही सुटलं तरी चालन. माझं दुःख तुम्हाला माहित झालं पाहिजे, तुमचंही दुःख मला माहित झालं पाहिजे. नका सुटू देऊ आपल्याकडून, पण आपल्याला एकमेकाचं माहित झालंच पाहिजे. आपल्याला हे काम करावं लागणार आहे. त्याच्याशिवाय आपल्या पिढ्या सुधारणार नाही. तर आपल्या डोळ्यात एकटा आपल्या लेकरा बाळाचं वाटोळ होईल. आजकालची दुनिया बदलली. आता पूर्वीसारखं राहिलं नाही भाऊ. कोणी कोणाला तांब्याभर पाणी सुद्धा देत नाही. आता लेकरा बाळाचा विचार करा. मी इथं सांगायला आलो म्हणजे काय राजकीय भाषण ठोकायला नाही आलो. आपल्यात एक जुनी म्हण आहे, आपलेच लेकरा बाळ म्हातारपणाला आधाराची काठी असत. तुमचं जर एखाद्या दुखायला लागलं ना आणि तुम्ही दवाखान्यात कुठं जर गेलात ना, तुमचं पोरग किंवा पोरगी पळत येऊन तुमच्या तोंडावरून पाठवून हात फिरीन. कोणचा नेता हरामखोर येऊन तुमच्या पाठवून हात नाही फिरणार. तुमचे लेक बाळ येणार आहे, तुमच्या डोळ्याचं पाणी पुसणार आहे. तुमचं पोरग तुमच्या डोळ्याचं पाणी पुसणार आहे. ज्या नेत्यासाठी तुम्ही पळतायत ना ते दवाखान्यात पैसे तर देणार नाही, पण बघायला सुद्धा येणार नाही तुम्हाला तुमचं किती दुखतंय. त्यामुळे शहाण्याच्या भूमिकात राज्यातले मराठी सगळे या. आपलेच लेकर बाळ लेकी बाळे मोठ्या करायसाठी ताकदी लावा आणि पोरांनी कामाला जात जा. आपले पोरं थोडं शिकलं ना शेताकडे फिरकत सुद्धा नाही. अरे आपण क्षत्रिय मराठ्याचा खानदानी धंदा आहे शेती. शेतीत जाऊन बापा बरोबर काम करायला कशात लाज वाटते तुम्हाला? 10वी 12वी शिकत 20-25 रुपये ते काळाच्याच मानतो कुंकून काढू. डोंगर चेटी फाटलेली ती बेल्ट लावित आहे आणि नुसतं गावात हिंडत आहे कामा धामाचं. यांना फटकायचं मावशी उद्यापासून. आपल्या पोराला सवय लागल्या पाहिजे. आपला बाप शेतात काम करतो ना, कचा कस शेतात जाऊन बापाच्या हाताखाली काम करायचं. अजिबात लाजायचं नाही. आपल्याला काय म्हणतात लोक माहिती का आपण काम करू नये म्हणून?
किंवा आपण आईबापाला मदत करू नये, शेतात काम करू नये म्हणून आपल्याला बोलता बोलता बोलून जातात. सगळ्यात जास्त पोरं महाराष्ट्रात पारावर बसत असतील तर मराठीचे, सगळ्यात जास्त पोरं मराठ्याच्या पारावर बसतात, मंदिराच्या कोपऱ्यात चौकात. आणि कुठं कामाला चालला की ते दुसरी अवलाद येते, ते म्हणतो हो तू कामाला, पाटील कामाला, पाटील म्हणलं की 150 कप चहा सांगितलाच. कंड याला 12 माकडाचा किडा याला मोठा, पाटील म्हणलं की 150 कप चहा सांगितलाच. कामान धामाच नुसते फुकटच्या मोठ्यापणात जगायला लागलो आपण. खोट्या प्रतिष्ठेत जगायचे दिवस मायबापावर राहिले नाहीत आता. कोणी आपल्याला काही म्हणला म्हणून आपण कामाला जायनात. तू लय शिकला कामाला जातो काय आता, मग कामाला नको जाऊ तर काय नांगर नको म्हणा. आणि ज्याला वाटतं ना कामाला जाऊ नये तुम्ही लय शिकला, त्याला म्हणा रोज 500 रुपये रोज दे जाय, तुझ्या जवळच बसून राहतो. बरबाद आपण व्हायलो, सांगणारा नाही व्हायला लागला, कष्ट करायला लागला बाप आपली माय. आपल्याला चांगले दिवस येवात म्हणून, आणि आपण मोटरसायकलला किक मारायची, 50-50 रुपयाचं कोणाकडून पेट्रोल टाकायचं काय, निघाला शहराकडे. तुमचं शहरात काय काम आहे? कशामुळे जाता तुम्ही? विनाकारण कशामुळे हिंडता? तुम्हाला नाही काम करायचं ना, शेतात जाऊन लिंबा झाडाखाली झोपा जा आई बापापाशी. पण इकडं भंगार लोकांसंग हिंडलं की त्या भंगाऱ्या संघ 10 रुपयाचा नाद लागतो. मग आपण पुन्हा व्यसनाच्या आरी जातो. रिकामं डोकं ठेवू नका. बाप जर आपला दूध एकाला जात असला शहरात, त्याच्या हातातल्या कॅन्डी तुम्ही घ्या, त्यांना सांगा तुम्ही घरी बसा, फक्त दूध काढी जा, मी इकून येतो. किंवा बाजार बसतो मथर येऊस तर, मथर तिकडेच मोटरसायकल वरगडून पडत. आपल्या पोरांनी डोके ठेप्यावर आणा. आपल्या समाजाने आता 2 वर्षात मी बघतोय मराठ्याच्या विरोधात भांडणं करायचे कमी केले. मराठे एकमेकावर केस सुद्धा करेनात. आपल्या अधिकाऱ्यांपासून सगळा वर्ग, राजकारण्यापासून व्यावसायिकापर्यंत, उद्योगपतीपासून सगळे एकमेकाला आता मदत करायला लागले. आपण सुद्धा बदललं पाहिजे ना. आता मला सुद्धा, मी आरक्षणाचं एवढं काम करतो, मला बी घोडे लावते, तुम्ही मीडियावर बघत असता. पण मी आपल्या विरोधात आपली शक्ती वापरत नाही. आपला आहे ना देवदी, एक ना एक दिवस त्यालाच पश्चाताप येईल आणि तो गप्प बस. आणि मला बोलल्यावर मराठ्याचे पोट्टे दम खात नाही. काय लिहित कुठं बसलेले असते, अशी कमेंट टाकत 15 दिवस माणूस भाकर खात नाही, इतकी घाणशी देते. ते जे माझ्या विरोधात बोललं ना ते वेगळंच दिसतं. त्याच्यानंतर 15 दिवसांनी त्याचा कलर, आधी जर गोरा असला तर काळा खाप फाडलेला दिसतो. कारण ते वाचवू वाटत नाही, कारण ते खौडले तर बसल्या लिंबा झाडाखाली बसतो, कुठं येड्या बाबळीत बसतं, इतकं घाणले तर ते वाचलं का 15 दिवस जेवतच नाही. मला वाटतं आपण आपल्या विरोधात ताकद व्हायला घालायचं नाही. आपल्याला खूप मोठा संघर्ष करायचा. आणखी आरक्षण झालं म्हणजे सगळे विषय संपले असं नाही. आरक्षणातून आपले पोरं उच्च शिक्षण घेतील, नोकऱ्याला लागतील. आपल्याला आता व्यवसायाकडे सुद्धा वळणं गरजेचं आहे. आपल्या पोरांनी व्यवसाय करणं खूप गरजेचं आहे. सगळ्यांनी व्यवसायात उतरायचं, रात्रंदिवस कष्ट करत जायचं. पण 500 रुपये कोणा घरी कमवून न्यायचे कष्टाचे. आई बापाला आधार होणार. तुम्ही किती शिकलेला असू द्या, नोकरीला लागायची वाट बघताय तुम्ही. ती लागन तवा लागन तवर मधल्या काळात काम करत जायचं. आपल्यावरती सरकार इतकं कोपलंय. आता शिक्षक भरती होणार आहे. आता ह्या शिक्षक भरतीत 15,000 शिक्षक आपल्या बाहेर काढायला लागले. एसीबीसीचा ऑप्शनच दिला नाही, मग आरक्षण कशाला दिलं? मायबाप माझे सगळे अडाणी मराठे आणि शिकलेले मराठे सगळेजण समजून घ्या. समाजावरती किती खोटी प्रतिष्ठा लादली जाती, समाजाला किती आपल्या येड्यात काढलं जातंय. 6 ते 7 कोटी मराठ्यांना जर येड्यात काढत असले तर आपली सुद्धा शक्ती पाहिजे त्यांच्यावर दबाव आणि दरदरा ठेवण्याची. आता मी दादा भुसे साहेबांना पाठीमागच्या आठवड्यात फोन करून सांगितलं, आणि उपसमितीकडेच ते विषय येतो म्हणून विखे पाटील साहेबांना सांगितलंय, एसीबीसीच्या मार्फत होणारी 15,000ची माझी जी भरती शिक्षकाची, एक जर त्याच्यातला बाहेर निघला की तुम्हाला मी रस्त्याने फिरून देणार नाही, गोट्यानेच हानी. आता सांगितलंय त्यांनी, आम्ही एसीबीसीचा ऑप्शन ओपन करून देतो. समाजाचं काम करताना बारीक बारीक गोष्टीवर लक्ष ठेवायला लागतंय, नाविलाज आहे. आता एमपीएससीचं आंदोलन सुरू होतं.
मी जर जातीवादी असतो तर गेलो असतो तिथं. सगळ्या जातीचे पोट्टे होते तिथं, त्यांना बसूनच देत नव्हते. ते ह्या गल्लीतून पळले का पोलीस त्या गल्लीतून पळायचे. आणि त्या पोराचे जे फोन सुरू झाले आम्हाला, ते म्हणले रच्चेच आम्हाला उचलून टाकेले 10-11 जणाला, आणि 11 जणाला नुसतं उभा केलं म्हणले. काहीच केलं नाही, फक्त उभा केलं. आता त्या मुंग्या लागल्यावर नुसतं टांगड्या आलीत असेल ती, मग आता उभा केलं म्हणलं. त्यांचे इतके हाल केले ना, नुसते पोलिस गल्लीनं मागं पळत होते. त्या पोराने सांगितलं फक्त पाटील एक दिवस या, एक दिवस आल्यामुळं तुमच्यामुळं जर आमच्या कल्याण झालं तर चांगलं आहे. म्हणलं ठीक आहे, आता घरी जाऊन झोपूस तर मी गेलो नाशिकला. म्हणलं जाऊ तिथं. म्हणून आम्ही नाशिकहून शिर्डीहून गाड्या वळलेल्या अशाच पुण्याला गेलो. म्हणलं आता कोणते कोणते पोलीस येतात काय काय करतात मी बघतो, पण तुम्हाला न्याय दिवस तर मी काय गप्प बसत नाही. बघा त्या पोरांच्या नशिबानं तरी किमान सरकार एक शब्दही बोलत नव्हतं, आणि त्या पोरांचे फोन सुद्धा उचलत नव्हतं. पोरी तर इतक्या रडत होत्या. एका पोरीचा फोन आला, ती म्हणली मी फाशीच घेणार. त्यांची चूक नाहीये ती. आई बापाने किती कष्ट करून 10 वर्ष त्यांना शिकले, आणि नेमका अधिकारी PSI व्हायच्या टायमाला त्यांना जर तुम्ही लिंकच ओपन करून देणार नसले तर त्या लेकराला आईबापाने शिकून उपयोग काय झाला. मी त्या पोरांना पहिलं सांगितलं मरू नका यार, कोणी मोठी पदवी मिळायची तर लहान मिळेल, पण कोणी मरायचं नाही. मग आता सरकारने स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी फोन करून सांगितलं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ साहेबाकडं आणि उदय सामंत साहेबाकडे की आम्ही या पोरांना वाऱ्यावर सोडत नाहीत. यांना 2 वर्षाची 1 वर्षाची काय जे असतंय मला त्यातलं जास्त माहित नाही, ती मुदत वाढून देतो. सगळे पोरं खुश झाले. मी तिथं जात बघितली का? आम्ही जातीवादी नाही येत, तुम्ही आम्हाला डाग लावता त्याला आमचा नाविलाज. आज त्या सगळ्या लेकराचं कल्याण होईल, सगळे PSI होतील. असे कित्येक तरी प्रश्न त्यांनी, आपण एकजूट जर नसलोत ना तर ते डाव साधतात आणि आपल्या लेकराचं वाटोळं करते. मी होऊ देत नाही ती, आणि त्यांना चांगलं माहीत झालेलं आहे ही ज्या ज्या गावात जाईन, ज्या ज्या तालुक्यात जाईन, ज्या जिल्ह्यात जाईन, त्या दिवशी मराठी आणि आमच्या माय मावल्या कामाला जात नाहीत. अख्खे जमत येत. त्यामुळे त्यांना तुमची भीती वाटते. मै नाही, आपली तेवढीच भीती एक फक्त, बाकी नाही. त्यांना तेवढंच भे वाटतं फक्त, बाकी जास्त भे वाटत नाही. कारण मी सांगतो एकदा गोडीनी फोनवर आणि दुसऱ्या बारीने लावतो घोडे, 2च काम असतात आपल्याला. त्यामुळं ते तेवढ्यालाच फक्त भेटेत. तुमच्या ताकदीमुळंच मी समाजाचं कल्याण करू शकतोय. माझी एक अपेक्षा आहे तुमच्याकडं, असेच एकजूट राहा. 6 कोटी समाज आपण 100% त्यांचं कल्याण केल्याशिवाय गप्प बसत नाही. राजकारणी आपल्याला कधीच मोठं करणार नाही. करायचं असतं तर 75 वर्ष लागलेच नसते. ते शब्द आहेत तुमचा आम्ही विकास करू. आता 72चे पोल आहेत ते लाईटचे, दुष्काळातले आणखीन बदलेलेच नाही. काय विकास करतोय कोणाला माहित. तेच खड्डे आहेत. आपल्याला आपले घरादारापासूनचे लेकरं सुधारावं लागणार आहे, आणि ती लढाई आपल्याला कडेला लावायची. त्यामुळे पुढच्या काळात सुद्धा तुम्ही सगळेजण एकजूट राहत जा. कुठल्याही परिस्थितीत एकजूट फुटू द्यायची नाही. हाक मारली लगेच कामं धंदे सोडून दे जायचे, आणि सगळ्यांनी एक जीवानं एकत्र येत जायचं. मी जर जातीवादी असतो तर ते बाबा दिसले म्हणून माझ्या ध्यानात आलं नाही, मला थांबलं होतं. आता महादेव भैया मुंडेंचं प्रकरण मी उचलत नसतं. कोणाचं तरी लेख बाळ आहे तिच्या डोळ्यात पाणी आहे, एवढंच बघितलं. हे मराठ्यांचे आमच्यावरती संस्कार आहेत. तिच्यात आम्हाला जात दिसत नाहीये. तिचे आम्हाला लेकरं दिसते सोन्यासारखे. तिच्या डोळ्यातलं पाणी दिसतंय. तिला आलेला वनवास तेव्हा आम्हाला दिसतोय, आणि तिचा वनवास कमी झाला पाहिजे. कमीत कमी तिला वाटलं पाहिजे माझ्या पश्चात का होईना मी माझ्या नवऱ्याला न्याय देऊ शकले. म्हणून त्याच्यात आपण यासाठी पण गठीत करायला लावली. जो मुख्यमंत्री भेटत नव्हता त्यालाही ठेप्याला आणलं. आपण कधीही आपल्या जीवनात जातीवाद नाही करत. आणि तुमच्या परळीतले सगळ्यात जास्त वंजारी बांधवाचेच काम येतात माझ्याकडे, तुम्हाला माहित नसेल एखाद्या वेळेस. सगळ्यात जास्त. आणि आपण सुद्धा अंतरवालीत आला ना त्या दारात वापस पाठवित नाही. मला जितकी ताकद लावता येईल तितके लावतो मी, पण त्याला न्याय देतो. काही काही तर माझ्या परस्परच प्रश्न सोडून घेतात. काही काही इकडूनच म्हणतात मी जरांग पाटलाकडे जाईन, मग तोवर तो इकडे मिटलं हो त्याचं. काही काही तर इकडंच. मग त्यांचे कोणी असते ना डबडे डुबडे, ते नेते फिते कोणी असते ना ते लगेच मग तिकडं घाल जातो. तिकडून नको जाऊ, मी इकडेच करून देतो. तो काम होतंय ना, जाऊ दे घे जाय मा नाव काय त्याला. तर
मी उतरलं का कुठल्या मॅटर मध्ये मी टिकवितोच खाली त्याला. तो नेता असो नाही तर ते बारीक असो नाही तो मोठा असो, आपण कोणाच्याच नादी लागत नाहीत. पण नादी का लागला वाकडा तिकडाच करतोय, झालाच जवळपास. आपल्याबद्दलच असतं भाऊ. नादी लागला ना सोडत नसतो मी. तुम्हीच मजा करा, तुम्हीच राजकारण करा, फक्त माझ्या समाजाला त्रास देऊ नका, एवढीच माझी अपेक्षा आहे. आयुष्यभर सत्ता तुम्हीच भोगा, काही घेण देण नाही आम्हाला त्या राजकारणात हेच करणार. आम्ही तुमच्या सोबत, हे सुद्धा छाती ठोकून सांगतो. पण मराठ्याला त्रास नाही द्यायचा, मग ते कोणचा कोपरा असू द्या महाराष्ट्रातला. आपण उभाच आहेत, तुम्ही काळजीच नाही करायची. फक्त लेकरं बाळ शिकवा आणि एकजूट राहा, हे दोनच मी तुम्हाला हात जोडायसाठी इतक्या लांबवलोय. लेकरं बाळ शिकवल्याशिवाय पर्याय नाही. आता आरक्षण मिळालंय, पोरांना खूप शिक्षण घेऊ द्या. कुणबीचे प्रमाणपत्र काढा. कुणबी म्हणजे शेतकरी, काही लाज नाही त्याच्यात. चांगल्याकडे आहेत, आपण तर लय गरीब आहेत. प्रमाणपत्र काढा सगळेजण. नसल तर शोध मोहीम सुरू करा. परळी तालुक्याला आजच सांगून जातो मी, परळी तालुक्यात जेवढे मराठी आहेत तेवढ्या मराठ्यांना फोन करून सांगा एकमेकाला. तुमच्या तालुकाभर पाहुणे असणार आहेत, तुमच्या गावातला रेकॉर्ड शोधा म्हणून. ग्रामपंचायत मध्ये रेकॉर्ड आहे, पोलीस पाटलाकडे रेकॉर्ड आहे, तुमच्या जन्म मृत्यूचा तिथं पण पुरावे. तुम्ही 33-34चा रेकॉर्ड शोधा, जुन्या राष्ट्रीय शोधा. आणि इथं कुठंच नाही सापडलं, तहसीलचा पण रेकॉर्ड आहे. तुम्ही रजिस्टर ऑफिस मध्ये जा, तिथं पण रेकॉर्ड आहे. पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा रेकॉर्ड आहे आणि कारागृहात सुद्धा रेकॉर्ड आहे. रेकॉर्ड शोधायच्या मागं लागा. ग्रामपंचायत मध्ये सुद्धा भरपूर आहे. सरपंचाला ग्रामसेवकला कामाला लावा रेकॉर्ड शोधायचे. आणि कुठं इथं नाही सापडला तुम्हाला कुठंच, तर आपल्या प्रत्येकाच्या घरात पेट्या आहेत. पेट्या कळत आहेत तुम्हाला का नुसत्या निवडणुकीच्याच कळत आहेत? प्रत्येकाच्या घरात पेट्या आहेत आपल्या आज्याच्या पंजाच्या. त्याच्यात रजिस्टर आहेत बघा ठेवल्या, जुन्या 5 रुपयाच्या 10 रुपयाच्या पूर्वीच्या. त्या फारसी असत्यान, उर्दू असत्यान, त्या मोडी लिपीत असत्यान. त्या रजिस्टऱ्या बाहेर काढा. इथून गेलं की पेट्या सापडायला सुरू करा. तुमच्या बिल्डिंगला काही किंमत नाही तुम्ही बांधलेल्या, इतक्या त्या पेटीला किंमत आहे, कारण त्याच्यात सोन्यासारखा खजाना आहे. त्याच्यात आपल्या लेकरा बाळाचं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कल्याण होणार आहे. त्याच्यात नोंदी आहेत कुणबी असलेल्याच्या. देवस्थानाचा रेकॉर्ड शोधा. तुमचं देवस्थान जुनं असणार आहे वैद्यनाथाचं. मी नाशिकला गेलो त्र्यंबकेश्वरला, 22 खोल्या रेकॉर्ड सापडला तिथं. 22 खोल्या, लोकांचं आयुष्याचं कल्याण झालं. तुमचा इथला रेकॉर्ड शोधा. आपले पूर्वी दहावे कुठं जात होते, ते 10वे शोधा कुठं जात होते, तिथं सुद्धा रेकॉर्ड आहे. पूर्वी जात लिहिली जायची त्या 10व्याच्या नोंदीच्या पुढं. त्याच्यातून आयुष्याचं तुमच्या लेकराचं कल्याण होणार आहे. त्या नोंदी शोधा. पेटी सुद्धा आहेत. मला वाटतं इकडं लातूरला कुठं पेटीत शोधायचं सांगितलं मी. एक जणांनी पेटी शोधायला सुरू केली, त्याला सोनं सापडलं. तुम्हाला सापडत त्या नादानी तरी त्याला ते सोनं सापडलं, रेकॉर्ड सापडला, कुणबी प्रमाणपत्र पण निघाले. आणि त्याची पोरगी MBBS ला लागली सुद्धा. आता 1 करोड रुपये लागतात MBBS ला. 1 करोड प्रमाणपत्र असलं ना, थोड्या फीस मध्ये तुमचं पोरग MBBS होणार आहे, PSI होणार आहे, SP होणार आहे, प्रत्येक क्षेत्रात जाणार आहे. नांदेडला एक आपला IPS झालाय आता कुणबीतून. लेकरं 5-6 वर्षात खूप नोकऱ्याला जाणार आहेत. पण रेकॉर्ड शोधा, गप्प बसू नका. इथं नसेल तर पाहुण्याकडं. आणि आपलं प्रत्येकाचं गाव मूळ गाव नाही या. आपण 100 वर्षापूर्वी 150 वर्षापूर्वी कोणचं ना कोणतं तरी दुसरं गाव आहे आपलं. ते गावात तिकडं सुद्धा शोधायला जा. तिकडचा रेकॉर्ड सुद्धा सापडला तरी तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळतील. कारण प्रत्येकाचं आडनाव बदललंय आणि गाव सुद्धा बदललंय. तिकडं सुद्धा रेकॉर्ड आहे. आणि काहीच नाही झालं तर आता आपण 2 सप्टेंबरचा JR काढलेलाच आहे. तुमच्या आडनावाचं माणसाचे कुठं निघलेले असले की झालं, तुम्हाला बी मिळालं. कारण आपलं कुळच एक हे सगळ्यांचं. त्याच्यावर सुद्धा आता प्रमाणपत्र सुरू झालेत आणि होतील सुद्धा. मी ही माहिती मला तुम्हाला देणं गरजेचं होतं. आता लय वेळ उभा राहिल्यावर मला लय वेळ दम निघत नाही. काय झालं? काही नाही का? मी असल्यावर काय होत नसतं म्हणा. कारण मी बी लय सुईचा नाही, मी काय संत नाही ना. आपलं मग डोकं गरम झालं की पुढचा कार्यक्रमात लयत असतो मी. आडा उभा कसा बी. इथून पुढच्या काळात जाता जाता फक्त माय मावल्या आणि इथं बसलेल्या सगळ्या बांधवांना सांगतो,
हाक मारली की उभा राहायचं. काम धंदे सोडून जोपर्यंत मराठ्यांची एकजूट असेल तोपर्यंत मराठ्यांच्या पदरात यश आणि विजयच पडणार. आणि 19 तारखेला आपण आंतरवाली शिवजयंती ठेवली. सगळेजण आंतरवालीत या शिवजयंतीला, कुणी गैरहजर राहू नका. पण सकाळी सूर्य उगताच फुल टाकायचं राजाच्या पायाला. सूर्य उगता क्षणी राजाच्या पायावर फुल पडलं पाहिजे. परत म्हणतात गार आहे, थंडी लय वाजते वा, लय ऊनच हे. बापापेक्षा आपल्या राजापेक्षा आपल्याला आयुष्यात काही मोठं नाही. सगळ्यात मोठा देव आपला छत्रपती. अजिबात विचार नाही करायचा थंडीचा आणि कशाचा. सूर्य उगता आपल्याला